कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे महापालिका असेल आणि महायुतीचे अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येतात। कल्याणमध्ये जर आपण बघितलं 20हून अधिक जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आले, तर ठाण्यामध्ये देखील 6 जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेत आणि या विरोधात आता मनसे नेते हे आक्रमक झालेत आणि ठाण्याच्या कोटनाका परिसरामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी आंदोलन करत आहेत, निषेध व्यक्त करत आहेत, हातामध्ये फलक पाहायला मिळत आहेत। बिनविरोध निवडून आणणं हा मतदाराचा विश्वासघात आहे, बिनविरोध अशा अनेक प्रकारचे फलक पाहायला मिळत आहेत आणि मनसे नेते अविनाश जाधव हे देखील आपल्या सोबत आहेत। सर, कसं पाहता, कारण की अनेक भागांमध्ये बिनविरोध निवडून येतात, आपण जर बघितलं वोट चोरी असेल अनेक काही वेळापूर्वी आत्ता मला एक बातमी आली आहे, ती म्हणजे सोलापूरच्या आमच्या मनविसेच्या शहर अध्यक्षाचा अर्ज पाठी घेण्यावरनं खून झाला आहे। आता ही बातमी आम्ही कन्फर्म करतोय, पण तुम्ही पण मला म्हणालात की तुमच्याकडे पण ती बातमी चालली आहे। जर अर्ज पाठी घेण्यावरनं खून होत असेल, अर्ज पाठी घेण्यासाठी करोडो रुपये दिले जात असतील, तर मला असं वाटतं का निवडणुका घेता निवडणूक आयोग आणि का आमचा वेळ वाया घालवत आहे? करोडो रुपयांचा चुरा होतो, त्याच्यानंतर असा एखाद्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागतो, वेळेचं लोक काम धंदे नोकऱ्या सोडून या सगळ्या गोष्टीच्या पाठी लागतात। मला असं वाटतं लोकशाही जिवंतच नाही आहे, लोकशाही भारतातली मेलेली आहे। आज 21 ज्या वेळेला उमेदवार बिनविरोध निवडून येतात, त्यावेळेला निवडणूक आयोगाला का नाही डाऊट येतं की 21 उमेदवार कसे निवडून आले? बिनविरोध 21 उमेदवार निवडून येतं, हे निवडणूक आयोगाला का नाही वाटत आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जर काही खोटं आढळलं तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक झाली पाहिजे। निवडणूक आयोग या विषयात काही बोलायलाच तयार नाही आहे, निवडणूक आयोगाला लाज देखील वाटत नाही आहे। खरं तर निवडणूक आयोगाने सुमोटो यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि हे जे काही 21 कल्याणमध्ये 7 ठाण्यामध्ये हे कसे निवडून आले याची चौकशी झाली पाहिजे। काल आरोनच्या मदतीने जे फॉर्म बाद करण्यात आले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याशिवाय भारतीय लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहणार नाही। भारतीय लोकशाहीवरचा लोकांचा आता विश्वास संपत चाललेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे कोर्टाला आणि निवडणूक आयोगाला की कृपया तुम्ही फेर निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला गेला पाहिजे। या 21 जागांवर कल्याणमधल्या आणि ठाण्यातल्या 7 जागांवर, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये ज्या ठिकाणी, नागपुरात ज्या ठिकाणी फेरनिवडणूक झाली आहे, बिनविरोध निवडणूक झाली आहे, त्या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आले पाहिजेत। आपण कल्याण डोंबिवलीमध्ये जर बघितलं, आपले देखील उमेदवारांनी माघार घेतली आहे, विकले गेले। अहो हे अविश्वासी माणसं आहेत। यांची मुलं यांना प्रश्न विचारतील एक दिवस, बाबा तू का फॉर्म पाठी घेतला? तर बाबाने पैशाच्या लालसापोटी फॉर्म घेतला। आम्हाला ऑफर नव्हत्या का होत्या? काल आमच्या ठाण्यातल्या एका नगरसेविकेला, राजश्री नाईकला 5 कोटीची ऑफर होती। तिच्यासाठी त्या नगरसेविकेचा नवरा रात्री 2 वाजता मुलुंड इथे त्यांची भेट झाली, त्याला 40 कॉल आले। त्या सगळ्याचा डेटा आहे आमच्याकडे, निवडणूक आयोगाने आमच्याकडे मागावा, आम्ही देतो। एक व्हिडिओ आहे पैसे मागतानाचा, ऑफर करतानाचा, तो सन्माननीय राजसाहेबांच्या सभांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। पण आपल्या उमेदवारांवर कुठेतरी दबाव टाकला जातोय असं वाटतं। दबाव टाकण्यात आलं, घाबरणारे उमेदवार घाबरले, जे निष्ठावंत प्रामाणिक आहेत राजसाहेबांबरोबर ते राहिले, जे विकले गेले त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं नक्की। आज आपण देखील राजू पाटील यांची भेट घेतली, बैठक देखील झाली, काय चर्चा झाली? नाही, आमची जी आजची बैठक होती ही शिवसेनेच्या आणि मनसेच्या एकामेकांच्या विरोधात जे अर्ज पडले होते ते पाठी घेण्याच्या संदर्भात होती। या फालतू गोष्टींवर आमची चर्चा पण नाही झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात ते जे पराभव ज्यांचा होते तेच हे जे उमेदवार आहेत ते माघार घेत आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपण त्या जागी निवडून येऊ शकत नाही। अरे वा 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 वा, बरोबर। आणि मग ते आधी का फॉर्म टाकले त्यांनी? आधी त्यांना कळलं होतं की आम्ही निवडून येऊ आणि अर्ज भरल्यावर कळलं की आम्ही पडणार आहोत। अहो नाही हो, तुमच्या पैशाच्या गट्ट्यांच्या खाली ते दबले गेले, दुसरं काय झालं नाही आहे। तुम्ही तुमच्या मनाच्या समाधानासाठी काही माना, पण तुमच्या पैशांच्या बंडलाखाली ते उमेदवार दबले गेले। पुढची भूमिका काय असणार आहे? विरोध करत राहणार। लोकशाहीने जो अधिकार दिलाय, यांना रोज यांचे कपडे लोकांसमोर फाडत राहणार। एक वेळ येईल की लोक रस्त्याने चालताना पण ह्यांना चमाट देतील। निवडणूक झाली पाहिजे। 21 उमेदवार ज्या वेळेला बिनविरोध निवडून येतात त्यावेळेला निवडणूक आयोगाने मोठं यात लक्ष दिलं पाहिजे। 6 उमेदवार ज्या वेळेला एकाच आरोच्या अंडर 3 नगरसेवक निवडून येतात त्यावेळेला सुमोटो निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे आणि तिथे फेर निवडणुका झाल्या पाहिजेत। नक्कीच हे होते आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आणि या बिनविरोध विरोधात त्यांनी निषेध व्यक्त केला आणि ही फेर निवडणूक झाली पाहिजे, आयोगाने ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे अशी देखील मागणी अविनाश जाधव हे करत आहेत। कॅमेरा निषेधसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.